सर्वभूतेषु येन एकं भावम् अव्ययम् इक्षते अविभक्तं विभक्तेषु ततज्ञानं विधी सात्विकम. ज्या ज्ञानामुळे अनंत रूपात विभाजित असलेल्या सर्व जीवांमध्ये एकच अविभक्त आध्यात्मिक स्वभाव दिसून येतो, त्या ज्ञानाला तू सात्विक समज. तात्पर्य: जो मनुष्य प्रत्येक प्राण्यात, मग तो देवता, पशु, पक्षी, जलचर किंवा वनस्पती असो, त्या सर्वांमध्ये आत्मा पाहतो, त्याचे ज्ञान सात्विक असते. सर्व प्राण्यांना त्यांच्या पूर्वकर्मानुसार जरी निरनिराळे देह प्राप्त झाले असले तरी सर्वांमध्ये एकच आत्मतत्व असते. 7व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे प्रत्येक शरीरातील प्राणशक्तीचे प्राकट्य भगवंतांच्या परा प्रकृतीमुळे होत असते. म्हणून प्रत्येक देहामध्ये एकच परा प्रकृती चेतना पाहणे ही सात्विक दृष्टी होय. देह नश्वर असला तरी ही प्राणशक्ती अविनाशी आहे. भिन्नता ही शारीरिक स्तरावर दिसून येते. प्राणशक्ती विभाजित झाल्याचा भास होतो, कारण बद्ध जीवनात भौतिक अस्तित्वाची अनेक रूपे दिसून येतात. असे निर्विशेष ज्ञान हे आत्मसाक्षात्काराची एक बाजू असते. पृथक्त्वेन तु यत् ज्ञानं नानाभावान् पृथक् वेत्ति सर्वेषु भूतेषु तत् ज्ञानं विधीत राजसम. ज्या ज्ञानामुळे एखादा मनुष्य विभिन्न शरीरात भिन्न भिन्न प्रकारचा जीव पाहतो, ते ज्ञान राजस होय असे जाण. तात्पर्य: भौतिक शरीर म्हणजेच जीव आहे आणि देहाचा नाश झाल्यावर चेतना देखील नष्ट होते, ही कल्पना करणे म्हणजे राजसी ज्ञान होय. या ज्ञानानुसार एका शरीरातून दुसरे शरीर भिन्न असते, कारण 2 शरीरांमधील चेतनेचा विकास वेगवेगळ्या प्रकारे झालेला असतो. अन्यथा चेतना प्रकट करणारी आत्मा नावाची भिन्न वस्तू नसते. शरीरच आत्मा आहे आणि शरीरापलीकडे वेगळा असा आत्मा नाही. अशा ज्ञानानुसार चेतना अनित्य आहे किंवा आत्मा व्यक्तिगत रूपात अस्तित्वात नसून एकच सर्वव्यापी आत्मा असतो, जो ज्ञानाने पूर्ण आहे. आणि हे शरीर अनित्य अज्ञानामुळे प्रकट झाले आहे किंवा या शरीरापलीकडे एक विशेष व्यक्तिरूप अथवा परमात्म्याचे अस्तित्व नाही. रजोगुणी झाल्या ज्ञानामुळे वरील सर्व कल्पना उत्पन्न होत असतात. यत तु कुत्स्नवत एकस्मिन् कार्ये सक्तं अहेतुकम् अतत्व अर्थवत अल्पं च तत्तामसम् उदाहतम्. आणि ते ज्ञान ज्यामुळे मनुष्य एकाच प्रकारच्या कार्याला सर्वस्व समजून आसक्त होतो, त्याला सत्याचे ज्ञान राहत नाही व जे अतिशय अल्प असते त्या ज्ञानाला तमोगुणी ज्ञान म्हणतात. तात्पर्य: सर्वसाधारण मनुष्याचे ज्ञान नेहमीच तमोगुणी असते, कारण बद्धावस्थेतील सर्व जीव जन्मापासूनच तमोगुणात असतात. जो आचार्याच्या किंवा वेदशास्त्रांच्या आदेशानुसार ज्ञान विकसित करीत नाही, त्याचे ज्ञान देहापुरते मर्यादित असते. शास्त्रांच्या आदेशानुसार कर्म करण्याची त्याला फिकीर नसते. त्याच्याकरिता धन हेच ईश्वर असते आणि त्याच्या दृष्टीने ज्ञान म्हणजे शरीराच्या गरजा भागविणे होय. अशा ज्ञानाचा परमसत्याशी काही संबंध नसतो. हे ज्ञान बहुत करून आहार, निद्रा, भय, मैथुन या सामान्य पशूंच्या ज्ञानासारखे असते. असे ज्ञान तमोगुणापासून उत्पन्न होते, असे येथे म्हटले आहे. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर या शरीराच्या पलीकडे असलेल्या आत्म्यासंबंधीचा ज्ञानाला सत्गुणी ज्ञान म्हणतात. ज्या ज्ञानामुळे भौतिक तर्कवाद व मनोधर्म यांच्या जोरावर अनेक सिद्धांत व वाद निर्माण होतात, त्याला रजोगुणी ज्ञान म्हणतात. आणि देह सुखसोयीत कसा ठेवता येईल या संबंधीच्या ज्ञानाला तमोगुणी ज्ञान म्हणतात. नियतं संगरहितं अरागद्वेषतः कृतं अफलप्रेप्सुना कर्म यत् तत् सात्विकम् उच्यते.
जे कर्म नेमलेले आहे व आसक्तीशिवाय केले जाते, जे राग द्वेष न ठेवता आणि फलप्राप्तीच्या इच्छेविना केले जाते, त्या कर्माला सात्विक कर्म म्हणतात. तात्पर्य: विभिन्न वर्ण व आश्रमांवर आधारित शास्त्रांतील नियत कर्मे जी निष्काम भावनेने अथवा स्वामित्वाच्या अधिकाराशिवाय रागद्वेष भावरहित भगवंतांना प्रसन्न करण्याकरिता व आत्मतृप्तीचा हेतू न ठेवता कृष्ण भावनेत केली जातात, त्यांना सात्विक कर्मे म्हणतात. यत तू काम इप्सुना कर्म स आहिकारेण वा पुनः क्रियते बहुल आयासम ततराजसम उदाहतम. परंतु फलाशेची इच्छा धरणाऱ्या मनुष्याकडून मोठ्या प्रयासाने जे कर्म केले जाते व जे मिथ्या अहंकार युक्त बुद्धीने केले जाते, ते रजोगुणी कर्म होय. अनुबंधनम क्षयम हिंसाम अनपेक्ष्य च पौरुषम मोहात आरभ्यते कर्म यत तत तामसम उच्यते. जे कर्म मोहाने शास्त्रीय आदेशांची अवहेलना करून व भावी बंधनाची पर्वा न करता किंवा हिंसा अथवा दुसऱ्यांना क्लेश देण्याकरिता केले जाते, त्या कर्माला तामसिक कर्म म्हणतात. तात्पर्य: आपल्याला देशातील सरकारला किंवा भगवंतांनी नियुक्त केलेल्या दूतांना, ज्यांना यमदूत असे म्हणतात, आपल्या कर्माचा जमा खर्च दाखवावा लागतो. बेजबाबदारीने केलेले कर्म नाशाला कारणीभूत होते, कारण त्यामुळे शास्त्रांतील नियत आदेशांचा भंग होतो. असे कर्म प्रायः हिंसात्मक असते व ते इतर जीवांना पीडादायक होते. असे बेजबाबदार कर्म स्वतःच्याच अनुभवावर आधारून केले जाते, यालाच मोह म्हणतात. अशी सारी मोहग्रस्त कर्मे तमोगुणामुळे उत्पन्न होतात. मुक्तसंगाः अनहंवादी धृती उत्साह समन्विताः सिद्धी असिद्ध्ययोः निर्विकारः कर्ता सात्विकाः उच्यते. जो मनुष्य प्राकृतिक गुणांचा संग न करता मिथ्या अहंकाराविना निश्चयाने आणि उत्साहाने यशापयशामुळे विचलित न होता आपले कर्म करतो, त्याला सात्विक कर्ता असे म्हटले जाते. तात्पर्य: कृष्ण भावनाभावित मनुष्य नेहमी प्राकृतिक गुणांच्या पलीकडे असतो. त्याच्याकडे जे कर्म सोपविले आहे त्या कर्माच्या फलाची त्याला अपेक्षा नसते, कारण तो मिथ्या अहंकार व गर्व यांच्या पलीकडे गेलेला असतो. तरी देखील कार्य पूर्ण होईपर्यंत तो नेहमी उत्साही असतो. कार्य करीत असताना होणाऱ्या क्लेशांची तो चिंता करीत नाही. तो नेहमी उत्साहपूर्णच असतो. तो यश किंवा अपयशाची पर्वा करीत नाही व सुखदुःखात समान वृत्ती बाळगतो. असा कर्ता सद्गुणी असतो. रागी कर्मफल प्रेप्सुः लुब्धाः आत्मकाः अशुचिः हर्षशोक अन्विताः राजसाः परिकीर्तिताः. जो कर्ता कर्म आणि कर्मफलांप्रती आसक्त होऊन फळांना भोगू इच्छितो आणि जो लोभी, ईर्ष्याळू, अपवित्र व सुख-दुःखांमुळे विचलित होणारा असतो, त्याला रजोगुणी कर्ता म्हटले जाते. तात्पर्य: मनुष्य एखाद्या कर्मामध्ये किंवा त्या कर्माच्या फळाविषयी अत्यंत आसक्त झालेला असतो, कारण संसार, घर, दार, पत्नी, मुले इत्यादींविषयी त्याला फार आसक्ती असते. अशा मनुष्याला जीवनात आपली उन्नती व्हावी अशी इच्छा नसते. आपल्याला हे जग भौतिकरित्या अधिकाधिक सुखकारक कसे होईल याचाच केवळ तो विचार करतो. साधारणपणे तो फार लोभी असतो व त्याला वाटते की आपण जे काही मिळविले आहे ते चिरस्थायी आहे आणि कधीही नाश पावणारे नाही. असा मनुष्य इतरांचा मत्सर करतो आणि स्वतःच्या इंद्रियतृप्तीकरिता कोणतेही पापकर्म करण्याची त्याची तयारी असते. म्हणून असा मनुष्य अपवित्र असतो आणि आपण जे मिळवितो ते निष्कलंक असते की भ्रष्ट असते याची तो पर्वा करीत नाही. आपले कर्म सफल झाले की तो फार सुखी असतो आणि
जेव्हा त्याचे कर्म असफल होते तेव्हा तो फार दुःखी होतो. अशा प्रकारचा मनुष्य रजोगुणी करता होय. आयुक्ताः प्राकृताः स्तब्धाः षट्टो नैष्कृतिको अलसः विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते. जो कर्ता नेहमी शास्त्रविरुद्ध कर्म करतो, जो भौतिकवादी, हट्टी, कपटी, दुसऱ्यांचा अपमान करण्यात तरबेज असतो व जो आळशी, सदैव खिन्न आणि कायम काम करताना चालढकल करणारा असतो, त्याला तमोगुणी कर्ता असे म्हटले जाते. तात्पर्य: शास्त्रातील आदेशानुसार कोणत्या प्रकारचे कर्म करावे व कोणत्या प्रकारचे कर्म करू नये हे आपल्याला समजते. जे लोक शास्त्राच्या आदेशांची पर्वा करीत नाहीत ते लोक जे कर्म करू नये तेच कर्म करतात आणि असे लोक सामान्यपणे भौतिकवादी असतात. ते शास्त्रीय आदेशानुसार न वागता प्रकृतीच्या गुणांनुसार कर्म करतात. असे लोक सभ्य नसतात आणि साधारणपणे सदैव कपटी व दुसऱ्याचा अपमान करण्यात पटाईत असतात. ते अतिशय आळशी असतात. काम असूनही ते नीट न करता नंतर कधीतरी पूर्ण करण्याकरिता बाजूला सारतात, म्हणून ते खिन्न असल्याचे आढळतात. ते काम करण्यात नेहमी दिरंगाई करतात व तासाभरामध्ये होणारे काम वर्षानुवर्षे करीतच असतात. असे हे कर्ते तमोगुणी असतात. बुद्धे भेदम धृतेः च एव गुणताः त्रिविधं शृणु प्रोच्यमानम् अशेषेण पृथक्त्वेन धनंजय. हे धनंजय, प्रकृतीच्या 3 गुणांनुसार होणारे बुद्धी आणि निश्चय यांचे निरनिराळ्या प्रकारचे भेद आता मी तुला तपशीलवार सांगतो ते ऐक. तात्पर्य: आता ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता यांचे प्रकृतीच्या गुणांनुसार 3 निरनिराळ्या विभागांचे विवेचन केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण कर्त्याची बुद्धी आणि धृती यांच्या भेदांचेही त्याचप्रमाणे निरूपण करीत आहेत. प्रवृत्तिं च निवृत्तिं च कार्य अकार्ये भय अभये बंधनं मोक्षं च वा वेत्ती बुद्धिः सा पार्थ सात्विकी. हे पार्थ, ज्या बुद्धीद्वारे मनुष्य प्रवृत्ती आणि निवृत्ती, कार्य आणि अकार्य, भय आणि निर्भय, बंधन आणि मोक्ष यांना जाणतो ती सात्विक बुद्धी होय. तात्पर्य: शास्त्रांच्या निर्देशनानुसार जी कर्मे केली जातात त्यांना प्रवृत्ती असे म्हणतात. शास्त्राने निर्देशित न केलेली कर्मे करू नयेत. ज्या मनुष्याला शास्त्रांच्या निर्देशनाचे ज्ञान नाही तो कर्माच्या फळांनी व प्रतिफळांनी बांधला जातो. जी बुद्धी सारासार विचार करू शकते ती सात्विक बुद्धी होय. यथा धर्मम अधर्मम च कार्यम च अकार्यम एव च वत प्रजानाति बुद्धिः सा पार्थ राजसी. हे पार्थ, जी बुद्धी धर्म आणि अधर्म, कार्य आणि अकार्य यांमधील भेद जाणू शकत नाही ती राजसिक बुद्धी होय. अधर्म धर्म इति या मन्यते तमस आवृता सर्वार्थान् विपरीताश्च बुद्धिः सा पार्थ तामसी. भ्रम आणि अंधकाराच्या प्रभावामुळे जी बुद्धी धर्माला अधर्म व अधर्माला धर्म समजते आणि सदैव विपरीत मार्गाने कार्य करते ती बुद्धी म्हणजे तामसिक बुद्धी होय. तात्पर्य: तामसिक बुद्धी ही सदैव विपरीत रूपाने कार्य करते. जो यथार्थ धर्म नाही त्या धर्माचा ती स्वीकार करते व यथार्थ धर्माचा धिक्कार करते. तमोगुणी मनुष्य महात्म्याला साधारण मनुष्य तर साधारण मनुष्याला महात्मा समजतात. त्यांना सत्य हे असत्य वाटते आणि ते असत्याचा सत्य म्हणून स्वीकार करतात. सर्व गोष्टीत ते केवळ विपरीत मार्गाचेच अनुसरण करतात, म्हणून त्यांची बुद्धी तामसिक बुद्धी होय. धृत्या यया धार्यते मनः प्राण इंद्रिय क्रियाः योगेन अव्यभिचारिण्या धृतीः सा पार्थ सात्विकी. हे पार्थ, जो निश्चय अचल आहे
जो योगाभ्यासाद्वारे खंबीरपणे धारण केलेला आहे आणि अशा रीतीने जो मन, प्राण आणि इंद्रियांच्या क्रियांना संयमित करतो तो निश्चय म्हणजे सात्विक निश्चय होय. तात्पर्य: योग हे परमात्म्याला जाणण्याचे एक माध्यम आहे. जो मनुष्य आपले मन, प्राण व इंद्रिये यांच्या क्रिया परमात्म्यावर एकाग्र करून दृढनिश्चयाने व धैर्याने परमात्म्याच्या ठिकाणी युक्त असतो, तो कृष्ण भावनेमध्ये संलग्न होतो. अशा प्रकारचा निर्धार सात्विकी असतो. अव्यभिचारिण्या हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण हा शब्द दर्शवितो की जे कृष्ण भावनेमध्ये संलग्न झालेले आहेत ते अन्य प्रकारच्या कोणत्याही कार्याने विचलित होत नाहीत. यया तु धर्मकाम अर्थान धृत्या धार्यते अर्जुन प्रसंगेन फल आकांक्षी धृती सा पार्थ राजसी. परंतु हे अर्जुन, ज्या निर्धाराने मनुष्य धर्म, अर्थ आणि काम यांच्या फळांना आसक्त असतो तो निश्चय राजसिक होय. तात्पर्य: जो मनुष्य नेहमी धार्मिक किंवा आर्थिक कार्याच्या फळांची अभिलाषा करतो, इंद्रियतृप्ती हीच ज्याची एकमेव इच्छा असते आणि याच क्रियांमध्ये ज्याचे मन, प्राण आणि इंद्रिय गुंतलेली असतात, तो रजोगुणी असतो. यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदं एव च न विमुच्यति दुर्मेधा धृती सा पार्थ तामसी. हे पार्था, जी धृती स्वप्न, भय, शोक, विषाद आणि मोहाच्या पलीकडे जाऊ शकत नाही, ती दुर्बुद्धीपूर्ण धृती म्हणजेच तामसी धृती होय. तात्पर्य: यावरून असा निष्कर्ष काढू नये की सत्वगुणी मनुष्याला स्वप्ने पडत नाही. या ठिकाणी स्वप्न म्हणजे अतिनिद्रा होय. सत्व, रज, तम या तिन्ही गुणांत स्वप्नावस्था असतेच, कारण स्वप्न ही एक स्वाभाविक गोष्ट आहे. परंतु जे अतिनिद्र व भौतिक वस्तूंचा उपभोग घेण्याचा अहंभाव टाळू शकत नाही आणि जे भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याचे सदैव स्वप्न पाहतात असतात आणि ज्याप्रमाणे प्राण, मन आणि इंद्रिये गुंतलेली असतात, त्या मनुष्यांची धृती तामसिक समजली जाते. सुखं तु इदानीं त्रिविधं शृणु भरतवृषभ अभ्यासात रमते यत्र दुःख अनंतं च निगच्छति. हे भरतश्रेष्ठा, बद्ध जीव ज्या 3 प्रकारच्या सुखाचा उपभोग घेतो आणि ज्यामुळे त्याच्या दुःखांचा अंत होतो, ते 3 प्रकारचे सुख आता माझ्याकडून ऐक. तात्पर्य: बद्ध जीव हा भौतिक सुखांचा पुन्हा पुन्हा उपभोग घेण्याचा प्रयत्न करीत असतो. याप्रमाणे तो पुन्हा पुन्हा चरवीतच चरवण करीत असतो. परंतु कधीकधी असा उपभोग घेत असताना एखाद्या महात्म्याचा सत्संग लाभल्यामुळे तो भवबंधनातून मुक्त होतो. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर बद्ध जीव हा सदैव कोणत्या तरी प्रकारच्या इंद्रिय तृप्तीत गुंतलेला असतो. जेव्हा सत्संगामुळे तो जाणतो की त्याच गोष्टींची पुनरावृत्ती होत आहे आणि मग जेव्हा त्याची मूळ कृष्ण भावना जागृत होते, तेव्हा तो अशा पुन्हा पुन्हा प्राप्त होणाऱ्या तथाकथित सुखापासून मुक्त होतो. यत तत अग्रे विषम इव परिणामे अमृत उपमं तप्त सुखम सात्विकं प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम. जे आरंभी विषास समान प्रतीत होते परंतु शेवटी अमृततुल्य असते आणि जे मनुष्याच्या ठिकाणी स्वरूप साक्षात्काराची जागृती करते, त्या सुखाला सात्विक सुख म्हटले आहे. तात्पर्य: आत्मसाक्षात्काराचा अभ्यास करीत असताना मन आणि इंद्रिय संयमित करून मनाला आत्म्यावर केंद्रित करण्यासाठी मनुष्याला अनेक विधिविधानांचे पालन करावे लागते. ही सर्व विधिविधाने अत्यंत कठीण व विषाप्रमाणे कटू असतात. तथापि अशा विधिविधानांचे पालन करण्यात जर मनुष्य यशस्वी झाला आणि दिव्य स्तरावर स्थित झाला तर तो खरे अमृतपान करण्यास प्रारंभ करतो आणि जीवनाचा वास्तविक आनंद उपभोगतो. विषय इंद्रिय संयोगात यत तत अग्रे अमृत उपमं परिणामे विषम एव तत सुखम राजसं स्मृतम.
इंद्रियांचा विषयांशी संयोग झाल्याने प्राप्त होणारे सुख जे प्रारंभी अमृतासारखे भासते, परंतु शेवटी जे विषाप्रमाणे असते त्या सुखाला राजसिक सुख म्हटले जाते. तात्पर्य: एखादा युवक जेव्हा युवतीला भेटतो तेव्हा त्याची इंद्रिय त्या युवतीला पाहण्यास, तिला स्पर्श करण्यास आणि तिच्याशी संभोग करण्यास त्याला प्रवृत्त करतात. प्रारंभी हे सर्व इंद्रियांना फार सुखदायक वाटते, परंतु शेवटी किंवा काही कालांतराने हे सर्व विषाप्रमाणेच होते, कारण ते विभक्त होतात किंवा एकमेकांपासून घटस्फोट घेतात व या गोष्टी शोक, दुःख इत्यादी गोष्टीस कारणीभूत ठरतात. असे सुख हे नेहमी राजसिक असते. इंद्रिय आणि इंद्रिय विषय यांच्या संयोगापासून प्राप्त होणारे सुख हे सदैव दुःखासच कारणीभूत ठरते. म्हणून असे सुख कोणत्याही प्रकारे टाळलेच पाहिजे. यत अग्रे च अनुबंधे च सुखम मोहम आत्मनाः निद्रा आलस्य प्रमाद उत्थम तत तामसम उदाहतम. आणि जे सुखस्वरूप साक्षात्काराकडे लक्ष देत नाही, जे आरंभापासून शेवटपर्यंत मोहमयी असते आणि जे निद्रा, आळस व प्रमाद यापासून उत्पन्न होते, त्या सुखाला तामसिक सुख म्हटले जाते. तात्पर्य: जो मनुष्य आळस आणि निद्रा यातच सुख मानतो तो निश्चितच तमोगुणी होय. तसेच ज्याला कार्य अकार्य याची कल्पना नसते तो सुद्धा तमोगुणी होय. तमोगुणी मनुष्यासाठी सर्व काही मोहमयीच असते. रजोगुणी मनुष्याला आरंभिक क्षणिक सुख आणि शेवटी दुःख असते, परंतु तमोगुणी मनुष्याला आरंभी व शेवटी केवळ दुःखच असते. न ततत अस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः सत्वं प्रकृती मुक्तं यत एभिः स्यात् त्रिभिः गुणे. या पृथ्वीवर अथवा उच्चतर ग्रहलोकातील देवदेवतांमध्ये असा कुणीही प्राणी नाही जो या प्रकृतीच्या 3 गुणांपासून मुक्त आहे. तात्पर्य: भगवंत या ठिकाणी संपूर्ण विश्वात असणाऱ्या प्रकृतीच्या गुणांचा प्रभाव सारांश रूपाने सांगतात. ब्राह्मण क्षत्रिय विषाम शूद्राणाम च परंतप कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवे हे गुणे हे. हे परंतप, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांचे वर्गीकरण हे प्राकृतिक गुणांद्वारे उत्पन्न त्यांच्या स्वभावानुसार केले आहे. शमाः दमाः तपाः शौचं क्षान्तिः अर्जवम् एव च ज्ञानं विज्ञानम् आस्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजं. शांती, आत्मसंयम, तपस्या, पवित्र, सहनशीलता, प्रामाणिकपणा, ज्ञान, बुद्धिमत्ता आणि धार्मिकता या स्वाभाविक गुणांनुसार ब्राह्मण कर्म करतात. शौर्यं तेजः धृतिः दाक्ष्यं युद्धे च अपि अपलायनं दानम् ईश्वरं भावा च क्षात्रं कर्म स्वभावजम. शौर्य, तेज, निर्धार, दक्षता, युद्धामध्ये धैर्य, औदार्य आणि नेतृत्व या स्वाभाविक गुणांनुसार क्षत्रिय कर्म करतात. कृषी, गो रक्ष, वाणिज्यम, वैश्य कर्म, जमपरिचर्या आत्मकं कर्म शूद्रस्य अपि स्वभावजम. कृषी, गोरक्षा आणि व्यापार हे वैश्यांचे स्वभावजन्य कर्म आहे आणि श्रम व इतरांची सेवा करणे हे शूद्रांचे कर्म आहे. स्वे स्वे कर्माणि अभिरताः संसिद्धिं लभते नराः स्वकर्म निरताः सिद्धिं यथा विन्दति तत शृणु. आपापल्या कर्माच्या गुणांचे पालन करून प्रत्येक मनुष्य सिद्धी प्राप्त करू शकतो. हे कसे शक्य होते याविषयी आता माझ्याकडून ऐक.